तुमची पण सकाळ रोज माझ्यासारखीच होत असेल मला असं वाटतंय. रोज नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आणि मग उठल्या-उठल्या डोक्यात एकच प्रश्न असतो ते म्हणजे आता डब्याला काय बनवायचं? मग आता ज्या काही भाज्या पडल्या होत्या त्यातली एक भाजी निवडली ते म्हणजे बटाटा. कारण आद्याला बटाट्याच्या चकत्या खूप जास्त आवडतात आणि ती टिफिन पण फिनिश करून येते. मग बटाट्याच्या चकत्याच करायला घेतल्या. आता भाजी बनवायच्या आधी मी छान अशी कणिक मळून ठेवली होती जेणेकरून भाजी होईपर्यंत मग छान कणिक मुरते आणि चपात्या पण लुसलुशीत होतात. आता माझ्याकडे माझी मम्मी आली होती त्यामुळं आद्या उठल्यापासून तिला ब्रश करायचं, तिला अंघोळ घालायचं हे सगळं तिच्याकडेच होतं. त्यामुळे ती अंघोळ करते तोपर्यंत मी छान असं चपात्या आणि भाजी म्हणजे तिचा टिफिन रेडी करून घेतला. आणि जेव्हा आद्याला सुट्टी असते ना, तेव्हा असं वाटतं मला सुट्टी आहे. कारण अजिबात काही टेन्शन नसतं दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं किंवा टिफिनला काय बनवायचं हे डोक्यात काहीच घ्यायचं नसतं. निवांत सकाळ चाललेली असते. आता अंघोळ तर मम्मीनं घातलं, पण आवरायच्या वेळी ती एवढा त्रास देते ना, अजिबात आवरून देत नाही. त्यामुळे म्हटलं चला मीच आवरते, कारण ती मलाच घाबरते, बाकी घरात कोणालाच घाबरत नाही. आणि चपाती करताना तिनं मला सांगितलं होतं, की मला भुतूची चपाती कर आणि मी ती विसरली होती. त्यानंतरनं मग चपातींना असं बिळे-बिळे पाडली आणि छान तिला भुताची चपाती करून दिली. डबा वगैरे भरला. त्यानंतरनं माझ्या ACV टॅबलेट घेतल्या. आता तुम्हाला जाणवतच असेल माझं थोडंसं वजन वाढलं ते पण मला आटोक्यात आणायचं आहे. त्यामुळेच माझी तयारी चाललेली आहे. त्यानंतरनं आज आद्या मम्मीसोबत जाणार होते स्कूल बसमध्ये बसण्यासाठी. मग तिला मी बाय केलं. त्यानंतरनं छान देवपूजा वगैरे आवरून घेतली. आता काल मला कपडे धुवायला खूप उशीर झाला होता. त्यामुळे रात्री तशीच कपडे ठेवली होती. पण सकाळी छान वाळली होती. आता तेच काढून घेते.